आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नज़र। हमें मोदी को तड़ी पार करना है, हमें भारतीय जनता पार्टी को तड़ी पार करना है, ऐसा नारा देते हुए महाविकास आघाड़ी के रुकन उम्मीदवार के ऑफिस का इफ्तिताह। इंतखाब गैर जानिबदाराना और शफाफियत के साथ मुकम्मल करने के लिए काबिल सुपरवाइजर्स का रोल अहम, जिला कलेक्टर दिलीप स्वामी का बयान। अब खबरें तफसील से। महाविकास आघाड़ी के उम्मीदवार चंद्रकांत खैरे के तशहीरी ऑफिस का आज शिवसेना रहनुमा संजय राउत के हाथों इफ्तिताह अमल में आया। इस मौके पर महाविकास आघाड़ी के रियासती रहनुमा मौजूद थे। एक जानिब महाविकास आघाड़ी की तशहीर जारी है, दूसरी जानिब महायुति का उम्मीदवार हुनूस तय नहीं हुआ है। महाविकास आघाड़ी के उम्मीदवार चंद्रकांत खैरे के तशहीरी ऑफिस का आज शिवसेना के रहनुमा संजय राउत के हाथों इफ्तिताह अमल में आया। एक जानिब महाविकास आघाड़ी की तशहीर तेजी से जारी है, ताहम दूसरी जानिब महायुति का उम्मीदवार हुनूस जाहिर नहीं किया गया है, ऐसी तस्वीर नजर आ रही है। इसकी वजह से महाविकास आघाड़ी तशहीर के जरिए से अवाम से रब्त कायम कर रही है, ताहम युति के अहदेदारों का रब्त नहीं है। हुनूस उम्मीदवार तय नहीं हुआ। उम्मीदवार तय न होने पर शिंदे ग्रुप और भारतीय जनता पार्टी में अंदरूनी खलिश का कयास जाहिर किया जा रहा है। इस मौके पर महाविकास आघाड़ी के रियासती रहनुमा मौजूद थे। उन्होंने मीडिया से मुखातिबत में अपने जज्बात का इजहार किया। स्वतः त्या ठिकाणी जर चंद्रबाबू नायडू जात असेल तर तुम्ही का जात नाही? आपल्या इथे जागा आहे, सगळं काही आहे साहेब। 10,000 एम्प्लॉयमेंट क्रिएट होईल आपल्या संभाजीनगर शहरामध्ये। तुम्ही या हे करा, मदत करा। हो जातो, पण त्यांनी मदत कशाला केली? बुट्टी बोरीला त्या ठिकाणी तो कारखाना आणायचा होता। ते मॅनेजमेंट म्हटलं नाही, वहाँ आपको इंफ्रास्ट्रक्चर नहीं, आप कुछ नहीं कर सकते। सांगायचा मुद्दा की आपल्या मराठवाड्यासाठी यांनी काय केलं? मला म्हणतात की क्या किया, तुम्ही काय केलं? आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आपण आज आपलं खरोखर तुम्हाला सांगतो, महाविकास आघाडीचं नेतृत्व राहुल गांधीजी त्याचप्रमाणे बाकी सर्व नेते करतील, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी मजबूत साथ दिली, शरद पवारांनी जी साथ दिली, त्यामुळे ही महाविकास आघाडी जबरदस्तपणे पुढे चालली। आज मी या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे आज राऊत साहेब इथे आहे। राऊत साहेबांनी माझं तिकीट जवळपास 6 महिन्यापूर्वी डिक्लेअर केलं होतं गुलमंडीवर, पण तसं भरपूर पाठिंबा ठेवला त्यांनी। असं नाही की अंबादास दानवेला नाही म्हणून, तसं नाही, परंतु जे काही मला त्या ठिकाणी पूर्ण काम, हे जे अपूर्ण काम या दोघांनीही, राज्यसभेच्या खासदारांनी लोकसभेच्या खासदारांनी काही केलं नाही। ते आता मला काम करायचं आहे, पुढचं काम करायचं आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आज अंबादास दानवे माझ्यासोबत आहे। मी खरोखर धन्यपणा म्हणून आम्ही एकमेकाला पेढे खाऊ घातले। आणि माननीय उद्धवजींनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं, बाबा तुम्ही दोघं आनंदात। आणि साहेब तुम्हाला मी शब्द देतो की आम्ही दोघांनी म्हणून त्या ठिकाणी हा गड आम्ही कायम ठेवणार, आपल्या शिवसेना माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने। वाटतं समोरच्याला उमेदवार भेटत नाहीये, आता तू लढ असं चालू आहे। मी लढतो कोणी म्हणत नाही, तू लढ चालू आहे। आणि याला कारणही तसे आहेत। उद्धवजींच्या सरकारच्या नंतर या संभाजीनगरामध्ये या गद्दारांचं राज्य आलं। उद्धवजींचं सरकार असताना या शहरासाठी तब्बल 2100 कोटी रुपये निधी आपण आणलेला होता। या 2100 कोटीमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना उद्धवजीनं स्वतः उद्घाटन करून, स्वतः पाहणी करून, दररोज देखरेख ठेवून पाण्याच्या लाईनचं काम सुरू होतं। या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लान केलं, या शहरात सिवरेज प्लान केलं, या शहरात सफारी पार्कची सुरुवात झाली, या शहरात शिवसेना प्रमुखाचं स्मारक होतंय। या शहरात जवळपास 40,000 LED लाईट्स लावले गेले। या शहरातले रस्ते दुपदरीचे 4 पदरी झाले, अनेक उद्यानं विकसित झाले। आणि हे सगळं शिवसेनेनं केलेले लक्षात ठेवा।
शिवसेनेचा महापौर असताना 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी होतं. इथं नंदकुमार घोडेले कलाताई ओझा महापौर राहिलेले आहेत. 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी येत असताना हे हरामखोर लोक आक्रोश मोर्चा करत होते. आक्रोश मोर्चा आता 8 दिवसाला आणि 9 दिवसाला पाणी येतं. यांचा आक्रोश यांच्या डोक्यात यांचे हांडे आपल्याला घालावे लागणार आहे, लक्षात ठेवा. कारण की समांतर जलवाणी त्याच खैरे साहेबांच्या प्रयत्नानं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना, खरं तर काँग्रेसला श्रेय घेता येत नाही बऱ्याच कामाचं, खरंच घेता येत नाही काँग्रेसला, खरंच घेता येत नाही. खूप केलंय काँग्रेसवाल्यांनी पण बोलतच नाही लोक. म्हणजे सोलापूर धुळे रस्ता मला आठवतो, मी खैरे साहेबांबरोबर जात होतो. मणिशंकर अय्यर, ऑस्कर फर्नांडिस त्यास मंत्री होते, त्यांच्याकडे जात होतो. त्या सोलापूर आणि धुळे मंजूर झालाय. तुम्ही बोलतच नाही काँग्रेसचे लोक कधीच. खैरे साहेब खासदार होतील अशी मला नाही, माझे सर्व सहकाऱ्यांना खात्री आहे, होणारच आहे. आमचे सर्व पदाधिकारी म्हणतात आपण सर्व मिळून काम करू. एवढंच या प्रसंगी प्रस्तावाच्या वेळेस बोलतो. त्यांचा विजय आजच झाला आहे, कारण की विरोधी पक्षाला अजूनपर्यंत उमेदवार भेटलेला नाही. ही सुरुवात आहे, उनकी खैर नाही आहे. आता सगळे एकत्र आल्यामुळं संभाजीनगरचं चित्र बदलणार. आणि परवा आता रामनवमी आहे. मोदीजींनी सांगितलं की आता रामराज्य येईल. याचा अर्थ 10 वर्ष रामराज्य नव्हतं. 10 वर्ष रामराज्य नव्हतं. रावणाने ज्याप्रमाणे सीतेचं हरण केलं, त्याप्रमाणे ह्या रावणाने कोणाचे वडील चोरले, कोणाचे पक्ष चोरले, कोणाचे पुतणे चोरले. इतका अपहरण करणारा हा रावण आता खऱ्या अर्थानं राज्य जर आणायचं असेल, ह्या रामनवमी पासून आपण शपथ घेतली पाहिजे का ह्या रावणाला तडीपार करायचं. आपली बार तडीपार. साहेबांचा मी एक सेवक आहे आणि त्यांचा आदेश जो आहे तो सगळ्यांना इथं माहीत आहे. कृपा शांतता ठेवा. तो सगळ्यांना इथं माहीत आहे. आज फक्त चंद्रकांतजी खैरे यांनाच आपल्याला मतदान करायचं आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. एवढंच मी सांगतो. राऊत साहेब त्याच्याकरता आलेले आहेत. मी त्यांचं भाषण ऐकण्याकरता मुद्दाम इथं आलो. शिवसेनेचे प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये पायपीट केलेली आहे एका शाखेवर जाऊन, ती आखाण्याजोगी, ती आम्ही पण नाही करू शकलेलो, हे मला कबूल केलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा पुढचे खैरे साहेब आहे. रात्री 12 वाजले ना आणि एखाद्याची गरबरणी असली, तो भांडे घासून नेऊन द्यायला लागला तरी ते जाते. ती अरे तुझी गरबरणी होती बाबा, मग संपली ती. अरे मला काय आता लय कार्यक्रम होते ना, मी आलो. यांचा जर भेटीगाठीचा जर विषय धरला ना साहेब, तर हे पडूच शकत नव्हते. पण मागच्या वेळेला थोडा घोटाळा झाला. आता कसा झाला त्याच्यावर आपल्याला खोलात जायची गरज नाही, परंतु हे खरंच सांगतो की या वेळेला परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे साहेब या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची. मी काय आपल्याला खात्री द्यायला आलो नाही, मी आलो खरं तुमचा आशीर्वाद घ्यायला. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती के ज़िम्न में शहर पुलिस कमिश्नर की जानिब से हम आहंगी मीटिंग ली गई। इस मीटिंग में मुख्तलिफ शोबों और मंडल्स के ओहदेदारों ने जुलूस के सिलसिले में तजावीज़ पेश की। आज यहाँ पर जो पुलिस आयुक्त साहब ने समन्वय बैठक का आयोजन किया गया है, मैं माननीय मनोज जी लोहिया साहब, जी श्रीकांत साहब, डीसीपी साहब और सभी का शुक्रिया अदा करता हूँ। एक दो मुद्दे हैं, जी श्रीकांत जी से मैं पहले अपेक्षा रखता हूँ कि साहब हर साल ये मुद्दा बोला जाता है, पर गुल मंडी से लेके पूरा पोस्ट ऑफिस तक अंधेरा ही रहता है। महिला जाती है, बुजुर्ग लोग जाते हैं, रास्ते पे गड्ढे भी है, पर इस पे आज तक अमलबजावनी नहीं की गई। आपका चेहरा सबसे तेज औरंगाबाद शहर को विकास करने में, अगर आज ये 2 दिन में आप करें तो साहब बहुत कृपा होगी। और मेडिकल डिपार्टमेंट का जो एम्बुलेंस का है, प्रत्येक हर जगह पे हर चौक में डॉक्टर के साथ एम्बुलेंस की व्यवस्था कीजिए साहब। और दूसरा बाकी तो सब आप कर रहे हैं, फिर से आपका शुक्रिया अदा, धन्यवाद, जय भीम। मागच्या वर्षी आम्ही अशी सूचना मांडली होती की संभाजी महाराज पुतळ्यापासून जळगाव टी पॉइंट पर्यंतचा रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करावा, तरी सुद्धा त्या ठिकाणी तो रस्ता बंद न केल्यामुळे त्या ठिकाणी फार गर्दी झाली, लोकांची चेंगराचेंगरी होण्याची वेळ आली होती।
तसंच MSCBच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आमचा अनुभव हा वाईट आहे. 2 तास त्या ठिकाणी त्या जयंती महोत्सवामध्ये लाईट गेलेली होती. 2 तास ती लाईट आलीच नाही. महानगरपालिका प्रशासनाला आम्ही अशी एक सूचना त्यावेळेस आम्ही मांडली होती की त्या ठिकाणी फिरते स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, परंतु ते नवीन औरंगाबाद शहराकडे पूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे असा आमचा मागच्या 5 वर्षापासूनचा अनुभव आहे. फक्त पोलीस प्रशासन सोडलं तर बाकीचं प्रशासन त्या ठिकाणी लक्ष देत नाही अशी या ठिकाणची खंत आहे. सर, आपल्या माध्यमातून जर त्या व्यापाऱ्यांची त्यांना बोलून जर एक बैठक याविषयी घेण्यात आली व त्यांना जर सूचना देण्यात आल्या, कारण की सर आमचा जो स्टेजचा जो टायमिंग असतो तो केवळ 6 वाजेपासून 12 वाजेपर्यंत असतो. ते 365 दिवस ते व्यवसाय करतात. व्यवसाय करत असताना त्यांना कुठलाही अडथळा कोणत्याही मंडळाकडून कोणत्याही कार्यकर्त्याकडून त्यांना नसतो, परंतु 1 दिवसाचा ऍडजस्टमेंट होतो सर त्या ठिकाणी. ते त्या ठिकाणी म्हणजे कार्यकर्त्यांना स्टेजच टाकून देत नाही. स्टॉक स्टेज आमचा धंदा बंद होईल, आमचा व्यवसाय बंद होईल असं. चालेल सर, धन्यवाद. संजय मामा ठोकळे यांनी सांगितलं की काही इतर वेगवेगळ्या आंबेडकरी चळवळ जी आहे ती आम्ही रंगामध्ये भेद करणारे नाही, परंतु इतर त्यांचे जे काही लोक येऊन करतात का चुकीच्या गोष्टी त्यांना रोख घालणं गरजेचं आहे. तसेच वारंवार आपण ज्या काही सूचना देतो, आता पाण्याच्या बाबतीतल्या ज्या सूचना होतात फक्त टँकर त्या ठिकाणी ठेवले जातात, परंतु पाणी वाटायला लोक तिथं नसतात. हेही याच्यामध्ये महानगरपालिकेच्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. आरोग्य विभागाच्या ज्या गाड्या उभ्या असतात, जसे आता पोलिसांना जर एखादं बीट दिलं पोलीस डिपार्टमेंटला की तुम्ही तिथं जायला पाहिजे, तुम्ही ते स्पॉट व्हिजिट करा, त्याच्यानंतर तो संबंधित पोलीस अधिकारी किंवा जो कर्मचारी तो स्वतःचा फोटो टाकतो तुमच्या डिपार्टमेंटला. तसं महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी या माध्यमातून विनंती आहे की आरोग्य विभागाचे अधिकारी ज्यावेळेस तिथे येतील तर त्यांना त्या ज्या ठिकाणी त्यांची ॲम्ब्युलन्स उभी आहे त्या ठिकाणी त्यांचा फोटो तुम्ही मागून घ्या. मी विनंती करेन उद्या सकाळी औरंगाबाद मधल्या पूर्ण सर्व आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पूर्ण औरंगाबादच्या पुतळ्यांना स्वच्छ करून सर्व पुतळ्या जो लाइटिंग लावून ह्या आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच पोलीस आयुक्त साहेबांना मी परत एक विनंती करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करावा. क्रांती चौक ते म्हणजे पैठण गेट, सिल्लीखाना, गुलमंडी, औरंगपुऱ्यापर्यंत इतकी जे रस्त्यावर अतिक्रमण दुकानासमोर केलेले, किमान उद्याच्या दिवशी दुपारी हे सगळे अतिक्रमण काढले गेले पाहिजे. पोस्ट ऑफिस ते शहागंज, सिटी चौक ते पैठण गेट असे पूर्ण अतिक्रमणे उद्या सकाळी परवा सकाळी काढून घेणे. विभागाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचे औचित्य साधून ही बैठक बोलवलेली आहे. महापालिकेचे अधिकारी येतच असतात, MSCBचे अधिकारी येतच असतात, त्या सूचना होतच असतात. पण प्रामुख्याने खेदाची एक बाब आहे, या जिल्ह्याचा जो पालक असतो ठीक आहे, आदर्श आचारसंहिता मान्य आहे, पण यापूर्वी कधी जिल्ह्याचे पालक जे आपण म्हणतो जिल्हाधिकारी ते कधीच या बैठकीला उपस्थित नसतात किंवा जिल्हाधिकारी कोणी अधिकारी उपस्थित नसतात. आमच्या मागण्या त्याच असतात ते तुम्ही पूर्ण करतात. पण इथून पुढं भविष्यामध्ये ज्यावेळेला आपल्याला 2025ची ज्यावेळेला ही समन्वय बैठक घेण्यात येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती 2025, त्यावेळेला नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सूचना काय सगळेच करतात, नाही सर जिल्ह्याचे पालक आहेत असं नाही, आमच्या अपेक्षा असतात एक पालकांनी इथे यायला पाहिजे. इन तजावीज़ पर महावितरण पुलिस इंतजामिया की जानिब से जवाब देते हुए मनसूबाबंदी के ज़िम्मे मालूमात दी गई. प्रामुख्याने शहरामध्ये जे महामानवांचं जे मिरवणूक असतात ते शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल किंवा इतर भरपूर असे मिरवणूक क्रांती चौक, शहागंज हे प्रामुख्याने जुने शहर आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतात. आणि प्रामुख्याने रस्त्याचे जे बाबत असेल की आम्ही सर्व रस्ते जे आहे की ते सिमेंट रस्ते करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. काही रस्ते राहिला असेल हे पुढच्या वेळा जयंतीचा काही रस्ता असे शिल्लक ठेवणार नाही. मिस्टर ओबराय साहेब ही गुळगुळीत असणार आहे आणि कुठलाही तात्पुरत्या डागडुगी करण्याची गरज आम्हाला पडणार नाही. दुसरे वॉटर सप्लायचे टँकर्स जे आहेत आणि भीमभक्त जे आहेत मोठ्या प्रमाणावर जे दुपारी नंतर त्या ठिकाणी होतात आणि आता जे खूप ऊन वाढलेले आहे, हीट स्ट्रोक पण होऊ शकतं. आणि शक्यता जे आपण सूचना केलेल्या आहे की त्या टँकरमध्ये कसे थोडं थंड पाणी, ॲक्च्युली
अशा वेळेला उन्हामध्ये थंड पाणी ॲक्च्युली प्यायला नाही पाहिजे. कुठल्याही डॉक्टरच्या सुझाव असे असतात आणि तुम्ही थंड पाणी जास्त पिलं तर उलटा जास्त हीट स्ट्रोक होण्याची जास्त शक्यता वाढते. ते आम्ही तपासून त्या ठिकाणी व्यवस्थित ते टँकर आणि परत त्या ठिकाणी जिम्मेदार अधिकारी कोण आहे आणि त्याला तुटे लावून त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी पाणी दिलं जाईल अशा पद्धतीचं आम्ही करू. निवडणुकीचा भाग आहे, अन्य काही गोष्टी आहेत, त्यामुळे यावेळेला थोडा उशीर झाला. असं असलं तरी आम्हाला 2 दिवसाचा अवधी पुरेसा आहे आणि ज्या नागरी सुविधा या ठिकाणी उपस्थित म्हणजे ज्या आवश्यक असतात त्या नागरी सुविधा ऑलरेडी आपल्या म्हणजे याच्यात आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत आणि ते होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. मित्र, ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर कोणता उत्सव साजरा होत असतो त्यावेळेला आणि ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर लोक उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमतात त्यावेळेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा जो प्रश्न समोर येतो तो म्हणजे सुरक्षिततेचा. कोणताही उत्सव हे जर सुरक्षितरित्या पार पाडू शकलो नाही आपण तर ते उत्सव साजरा करण्यात मला वाटतं आपण कुठेतरी कमी पडलो किंवा आपल्याला उत्सव जो आहे तो नीटपणे साजरा करता नाही असं मी मानतो. यामुळे जे काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आहेत, उदाहरणार्थ वाहनांची RTO तपासणी आहे, अत्यंत महत्त्वाचं. आपल्याला आठवत असेल खूप जुना प्रकार आहे, पण परभणी जिल्ह्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या वेळेला एका ट्रकमध्ये आग लागून खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे. काय होतंय की आपल्याला असं वाटतं की सगळे व्यवस्थित आहे, परंतु बघायची गरज असते. आलेला ट्रक आहे त्याची तपासणी, ट्रकमध्ये ज्या ठिकाणी लहान मुलं बसणार आणि ट्रकमध्ये कोण लहान मुलं बसतात, लहान मुलं कुठे बसणार तर त्या ट्रकच्या वरच्या फाळक्यावर बसतात. मग ते किती त्याची हाईट आहे, वर एखादा वायर असतो, त्या इलेक्ट्रिसिटीचा वायर असेल किंवा एखादा लोड करणारा वायर असेल, कोणत्याही ठिकाणी कशामुळे अपघात काय घडू शकतो का हे आपल्याला प्रश्न स्वतःला विचारणं आवश्यक आहे. अधिकारी यांनी ॲम्ब्युलन्स बाबत त्यांची वैद्यकीय पथकं तयार केलेली आहेत. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांशी समन्वय झालेला आहे. कुठल्याही प्रकारची कमी या ठिकाणी राहणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाने घेतलेली आहे. मिरवणुकीदरम्यान आपण जे काही गाणे वगैरे वाजवतो तर या गोष्टीचं आपण दक्षता घ्यायची आहे की कुठल्याही जाती धर्माची किंवा धर्माची कुठलीही आक्षेपार्ह त्याच्यामध्ये वाजवली नाही पाहिजे, याची आपण काळजी घ्यावी. विशेष करून मला एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की सध्या सोशल मीडियावरती अनेक गोष्टी व्हायरल होऊ शकतात. कधी कधी एखादा फोटो असेल किंवा एखादा मेसेज असेल तर तो व्हायरल केला जातो. ती गोष्ट किंवा ती घटना आपल्याकडे घडलेली नसते, ती कधी कधी 3-4 वर्षापूर्वीची असते किंवा वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या शहरामध्ये घडलेली असते. परंतु ज्यावेळेस तो पोस्ट किंवा तो मेसेज ग्रुपवरती येतो, विदिन 1 मिनिटामध्ये तो वेगवेगळ्या ग्रुपवरती व्हायरल होतो आणि त्याच्यामध्ये अमक्या अमक्या ठिकाणी अशी घटना घडली अशा प्रकारचं एक त्याला खाली टॅग केलं जातं. तर असा मेसेज किंवा कुठलं इमेज किंवा काही असेल तर तो त्याच ठिकाणी तसाच फॉरवर्ड न करता आपण याच्या अगोदर खात्री करावी की खरोखरच अशा प्रकारची घटना घडलेली आहे का. कारण चुकीचे मेसेज चुकीच्या कालावधीतले या ठिकाणी घडलेले आहेत, आजचे आहेत असे समजून ते फॉरवर्ड केले जातात. तर त्याची अगोदर खात्री करावी आणि मगच नंतर पुढची लोकल तुमचं पोलीस स्टेशन असेल किंवा आमचं पोलीस नियंत्रण कक्ष असेल त्या ठिकाणी अशा गोष्टींची माहिती द्यावी, जेणेकरून आपल्याला त्या पुढच्या होणाऱ्या गोष्टीवरती पायबंद करता येईल. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. रियासत के मार्केटिंग और अक़लियती वज़ीर अब्दुल सत्तार ने सिल्लोड ताल्लुक़े में मुख्तलिफ मकामात पर ज़ालाबारी और गैर मौसमी बारिश की वजह से हुए नुकसानात का खेतों के मंधारों पर जाकर मुआयना किया और नुकसानात का जायजा लिया. सिल्लोड ताल्लुक़े में जुमेरात और जुमा को ज़ालाबारी और गैर मौसमी बारिश की वजह से मक्का, बाजरा, जवार, प्याज, कपास, मिर्ची, आम, गर्मा की सब्ज़ी, तरकारी वगैरह फसलों का नुकसान हुआ. इन नुकसानात का मुआयना और मार्केटिंग व अक़लियती उमूर के वज़ीर अब्दुल सत्तार ने बंधारों पर जाकर किया.
ये कुदरती आफत है, हुकूमत इन नुकसानात का मुआवजा देगी, ये बात उन्होंने कही। इंतज़ामिया की जानिब से तमाम नुकसान ज़दा किसानों के पंचनामे किए जाएंगे, एक भी नुकसान ज़दा किसान को पंचनामे से महरूम न रखा जाए। ये बात वज़ीर अब्दुल सत्तार ने कही। वज़ीर मौसूफ ने किसानों को दिलासा दिया। जुमा को सिल्लोड ताल्लुक़े के अनवा, रहीमाबाद, आसड़ी, सारोला, पालोद, चिंचोर, चंदापूर वगैरह देहात के इलाकों का दौरा अब्दुल सत्तार ने किया। मध्ये मिरची लावलेली होती। मिरच्या अशा आहे का आज जी परिस्थिती पाहिली तर मिरच्या कमी दिसतात आणि गारी जास्त दिसतात। या पद्धतीने शेतकरी बांधवांचा नुकसान झालेला आहे। माझी शेतकरी बांधवाला एकच नम्र विनंती आहे, झालेलं नुकसान मोठं आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे। सरकार जे काही आहे ते सर्व आपल्याला मदत करेल, पण आपण मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे कधी कधी ईश्वर अल्लाह भगवान भी देत नाही। हे आसमानी संकट असं समजून याचा मुकाबला करायचा आहे आणि नुकसान झालेल्या सर्व पंचनामे होतील। कोणताही नुकसान झालेला शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना सरकारचे जे काही नॉर्म्स आहे, नियम आहे, काही कांद्याचा रेट वेगळा आहे, कांद्यावरचा जो कांद्याचा बी आहे त्याचा वेगळा आहे। या आमच्या ज्या मिरच्या आहे, मिरच्याचा आता पहिला तोडीवर आल्या होत्या त्याचा वेगळा आहे। काही आंब्याचे नुकसान झालेले, काही ठिकाणी मी पाहिले मकाचे नुकसान आहे, काही ठिकाणी बाजरीचे नुकसान आहे। अशा अनेक पिकांचे जे नुकसान झाले त्या सर्व पिकाच्या नुकसानाची नुकसान भरपाई पंचनामे करून सरकारकडे पाठवल्या जातील। आणि आचारसंहिता असल्या कारणाने मी काही बोलू शकत नाही, परंतु आचारसंहिताही असली तरी शेतकरी बांधवावर ज्या ज्या वेळेस संकट येतो त्या त्यावेळेस मी त्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने, सरकारचा मंत्री या नात्याने त्या बांधावर जायला पाहिजे, त्यांचा पाहणी करायला पाहिजे आणि त्यांना जे धीर द्यायला पाहिजे की शेवटी शेतकरी बांधवावर हे संकट आहे, संकट निघून जाणार। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए ADN उर्दू न्यूज़। नमस्कार, मी नागराज मंडळे। आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो। थँक्यू। उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा। उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा। ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा, घुमू दे दागी दिशाही। ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा, घुमू दे दाही दिशाही। जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्य इशारा हा। जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्य इशारा हा। उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा। उठ आवाज कर, भीम प्रहार कर, इतिहास कर नवा, वैर्यास धाक दे, ऐसी हाक दे, दाखव जोश नवा। ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही, जोश नवा, घुमू दे दागी दिशाही। ध्यास नवा, नव्या क्रांतीची नशाही,
जोश नवा घुमू दे दाही दिशाही. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. जय भीम क्रांतीचा नारा हा, जय भीम आमचा किनारा हा, जय भीम बोले दरारा हा, वैर्या इशारा हा. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका. मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना. भीमराया माझा भीमराया.
उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा उठ आवाज कर भीम प्रहार कर इतिहास कर नवा वैर्यास धाक दे ऐसी हाक दे दाखव जोश नवा ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दागी दिशाही ध्यास नवा नव्या क्रांतीची नशाही जोश नवा घुमू दे दाही दिशाही जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा जय भीम क्रांतीचा नारा हा जय भीम आमचा किनारा हा जय भीम बोले दरारा हा वैर्य इशारा हा दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका किंमत फक्त 51 लाख पासून पुढे विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन व्हिडिओ डोर बेल सौर सिस्टीम जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488 सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत अटी आणि शर्ती लागू मस्त मास्क पहना रहे तुम्हें थैंक यू सर वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर रेडीमेड है या टेलर मेड है ऑनलाइन ऑर्डर किया है सर एक और है ना सर देना बहुत मस्त लगी आपको ये ना सर 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 ना भाई जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा समझ गया सर हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है ओके सर ये ले चल हम ये भी ऑनलाइन भर दे हेलमेट पहने ट्रैफिक नियमों का पालन करे जिंदगी के सफर को सुरक्षित रखे इंतखाबी अमल गैर जानिबदार और शफाफियत के साथ मुकम्मल करने में काबिल सुपरवाइजर्स का किरदार अहमियत का हामिल है। ये बात जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने आज काबिल सुपरवाइजर्स की रहनुमाई करते हुए कही। औरंगाबाद लोकसभा इंतखाब में हर रायदही मरकज पर काबिल सुपरवाइजर इंस्पेक्टर को मुंतखब किया जाएगा। इन्हें अंजाम देने वाले कामकाज की तरबियत आज जिला कलेक्टर ऑफिस में दी गई। जिला कलेक्टर ऑफिस के DPDC हॉल में इंतखाबी तरबियत का एहतमाम किया गया था। इस मौके पर डिप्टी जिला इंतखाबी ऑफिसर देवेंद्र कट के डिप्टी जिला कलेक्टर प्रबोधय मुड़े, अपर जिला कलेक्टर डॉक्टर अरविंद लोखंडे, नोडल ऑफिसर अभिराम दबीर समेत बैंक और LIC ऑफिस के तकर्रुर किए गए अफसरान नीज काबिल सुपरवाइजर्स मौजूद थे। इंतखाबी कमिश्नर ने तैयार किए गए तरीक़ाकार की स्टडी करके इसके लिहाज से कार्रवाई करने की हिदायत जिला कलेक्टर दिलीप स्वामी ने इस मौके पर दी। ऑब्झर्व करत मार्गदर्शन करणे, सहाय्य करणे म्हणजे आपल्या सर्वांचा उद्देश निवडणुका फ्री, फेअर आणि आनंदी वातावरणात पार पडणे।
कारण दुसरे काम करणारे लोक सुद्धा आपल्यासारखेच कोणीतरी कर्मचारी आहेत, आपलेच कोणी भाऊ बहीण आहेत. आणि जिथपर्यंत माझा विषय आहे किंवा माझ्या जिल्ह्याचा, मी माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना फुल ट्रेन केलेला आहे की आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना आपण व्यवस्थित ट्रेन करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आपलं आज सगळी ट्रेनिंग या ठिकाणी संपन्न होत आहे. यामध्ये ॲज अ मायक्रो ऑब्झर्वर, मुख्य ऑब्झर्वर ते येणार आहेत, त्यांचं तुम्हाला सांगितलं 2 ऑब्झर्वर ते येणार आहेत. ते आल्यानंतर सुद्धा तुमची एक बैठक त्यांच्या उपस्थितीमध्ये होईल. ते काय तुम्हाला वेगळ्या सूचना देतील, वेगळ्या म्हणजे ज्या कमिशनने दिल्या त्या सूचना देतील. तर त्यांच्यासाठी तुम्ही हेल्पर म्हणून, हेल्पिंग नेत म्हणून किंवा रिपोर्टिंग म्हणून तुम्हाला ते काम करायचं आहे. म्यूनसिपल कॉरपोरेशन के अफसरान मुलाजिमीन के इश्तिराक से भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और सत्य शोधक महात्मा ज्योतिबा फुले की जयंती के दिन में मुनक़िद दूसरे मुज़ाकरे में कमिश्नर नीज़ एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत और धन्य कुमार तिलक ने अपने ख्यालात का इजहार किया. म्यूनसिपल कॉरपोरेशन के ऑफिस में 10 अप्रैल से 12 अप्रैल तक महात्मा ज्योतिबा फुले के समाजी काम और भारतीय आइन में इंतजामिया इस उन्वान पर मुज़ाकरे का अहतमाम किया गया था. 12 अप्रैल को कमिश्नर नीज़ एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के हाथों भारत रत्न डॉक्टर अम्बेडकर की तस्वीर को फूल पहनाकर मुज़ाकरे के प्रोग्राम का आगाज़ किया गया. इस मौके पर मुबस्सिर धन्य कुमार तिलक, रविंद्र जोगदंडे, एडिशनल कमिश्नर रंजीत पाटिल, संतोष वाहोड़े, शहर इंजीनियर AB देशमुख, तिब्बी मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा, डिप्टी कमिश्नर अंकुश पांडरे, चीफ ट्रेजरी ऑफिसर शिवाजी बायकराड, असिस्टेंट कमिश्नर संजय सरोडकर, अफसरान और मुलाजिमीन मौजूद थे. 2 ते 3 लाख जनसमुदाय होता आणि त्यांनी पुन्हा विशेष करून महिलांना संबोधित केलं. आणि महिलांना संबोधित करताना बाबासाहेब म्हणतात की तुम्ही शिक्षणाचा ध्यास धरला पाहिजे, मुलांना शिकवलं पाहिजे. त्यांच्या ओळी वाचतो मी, 4च ओळी आहेत त्यावेळेला म्हणलेली गोष्ट आहे बघा. स्वच्छ राहण्यास शिका, सर्व दुर्गुणांपासून मुक्त राहा, तुमच्या मुलांना शिक्षण द्या, हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा, ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. हा कोणाचा विचार आहे, आठवतोय का जरा? हा जिजाऊंचा बाणा आहे. हा शिवबाला लहान असतानापासूनच जिजाऊ राजे म्हणत होत्या. अरे मला राजे म्हटलं जाते, मी राजा होणारच. आपण चांगल्या चांगल्या नावाचा सुद्धा अपभ्रंश करून घरामध्ये त्याच्या नावामध्ये बिघाड करून टाकतो. ही शिकवण आहे हो, बरोबर आहे की नाही? राहुल नाव असलं तर राहुल्या म्हणतात आपल्याकडे. सर्वांना न्याय कशा पद्धतीने देता येईल या अनुषंगाने प्रत्येक आमच्या कामामध्ये हा जय भीमचा हा रेषा लिहिलेला असतो. आणि मी किती जे मोठी ग्रंथ आहे या सर्व ग्रंथाचा सार जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन. आणि हा कॉन्स्टिट्यूशनचा सारखं मला प्रेरणादायी पुस्तक आहे, ज्यामध्ये फार महत्त्वाची अशा गोष्टी आहेत. आणि कालाप्रमाणे काही गोष्टी बदलल्या, काही गोष्टी बदलत राहावा हे डॉक्टर बाबासाहेबांनीच सांगितलं. काही गोष्टी कालाप्रमाणे बदलत राहणे आणि त्या कुठलाही जाती धर्म लिंग असे भेदभाव न करता सर्वांना एक समानताने एक मानवत्वाने बघण्याचा ते दृष्टिकोन दिलेला हा व्यक्तिमत्वाचा आज व्याख्यानमालासाठी आज तिलक सर आलेला आहे. आज जोगदंड सरांनी फार कमी त्याच्यामध्ये प्रस्तावना संपवलं, परंतु त्यांचं हे व्याख्यान खूप ऐकलेलं आहे. म्यूनसिपल कॉरपोरेशन के तकनीकी शोबे को मजीद कफील बनाने के लिए 3 हाइड्रोलिक लैडर और 1 टोइंग क्रेन खरीदे गए हैं. ये मशीनरी जुमे से खिदमत में दाखिल हो गई है. म्यूनसिपल कॉरपोरेशन में कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के हाथों 3 हाइड्रोलिक लैडर और 1 टोइंग क्रेन, इन गाड़ियों को अवाम के नाम मौसूम किया गया. इस मौके पर एडिशनल कमिश्नर रंजीत पाटिल, तिब्बी मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा, एग्जीक्यूटिव इंजीनियर तकनीकी अमोल कुलकर्णी, डिप्टी इंजीनियर इलेक्ट्रिसिटी मोहिनी गायकवाड़, इत्तलात व अवामी राब्ता ऑफिसर तौसीफ अहमद,
पुलिस इंस्पेक्टर ट्रैफिक अमोल देवकर, तकनीकी शोबे के मुलाजिमीन वगैरह मौजूद थे। खबरों के सिलसिले को खत्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नजर। हमें मोदी को तड़ी पार करना है, हमें भारतीय जनता पार्टी को तड़ी पार करना है, ऐसा नारा देते हुए महाविकास आघाड़ी के रुकन उम्मीदवार के ऑफिस का इफ्तिताह। इंतखाब गैर जानिबदाराना और शफाफियत के साथ मुकम्मल करने के लिए काबिल सुपरवाइजर्स का रोल अहम, जिला कलेक्टर दिलीप स्वामी का बयान। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।